उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्ह्यातल्या विकासकामांच्या आढाव्यासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासकामांच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड चालणार नाही असं सांगत, विकास कामांच्या ठिकाणी लोकसंख्येच्या वाढीचा विचार करून योग्य त्या सोयीसुविधा निर्माण कराव्यात असे निर्देश दिले. किल्ले पन्हाळ्याची डागडुजी आणि सुशोभीकरण करत असताना स्थानिकांना विश्वासात घेण्यात यावं. त्याचबरोबर लवकरात लवकर कामं पूर्ण करून पर्यटन वाढीसाठी चालना देण्याचे प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विकास कामांची माहिती दिली. महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी महानगरपालिकेच्या नवीन इमारतीच्या उभारणीसाठी शेंडा पार्कमध्ये 2 एकर जागा मिळावी अशी मागणी केली. त्यांनी संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह नूतनीकरण कामाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्णत्वाकडे गेलं असल्याचं सांगितलं. यावेळी श्री अंबाबाई मंदिर विकास आराखडा, ज्योतिबा मंदिर विकास आराखडा, किल्ले पन्हाळा डागडुजी आणि सुशोभीकरण, क्रिकेट स्टेडियम, इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह नूतनीकरण, कोल्हापूर विमानतळ, पंचगंगा प्रदूषण याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख यांच्यासह शासनाच्या विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.